कृष्ण जय हरी ताई. जय हरी. अरे म्यूट पा. त्यामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद. त्या संवादात अर्जुन आपल्या स्वरूपामध्ये समस्त विलीन झाले होते. 18व्या ज्ञान बुद्धीमध्ये भगवंताने टाकलं होतं. ती गीता अर्जुनाच्या हृदयात स्थापित झाली होती. अर्जुनाला पूर्ण ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली होती. पण पुढचं थोडं वय राहिल्या होत्या. पुढचं कार्य साधण्यासाठी अर्जुनाला देहावर आणलं भगवंतानं. त्यांना प्रश्न विचारले आणि उत्तर देण्यासाठी त्यांना वृत्तीवर आणलं. कारण तुला असं वाटायला का तुझं मोह गेलं का, तू कर्मातून बाहेर आला का, असे प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. कारण त्यांना स्वतः अर्जुनाला सगळं ज्ञान दिलं होतं, परिपूर्ण केलं होतं आणि अर्जुन भगवंताच्या समोरच तत्वाशी एकरूप झाला होता. दोघं दोन राहिले नव्हते ही जाणीव त्यांना होती. ते सर्वज्ञ म्हणून त्यांना माहित होतं. पण प्रश्न विचारून त्यांना द्वैतावर आणायचं होतं. अजून अद्वैतरूप झाले होते. ह्या विषयावर पुढचे प्रश्न डिपेंडेड आपले आजचे. पुढच्या ओव्या प्रश्न नाही. माऊलीच्या ओवीच्या भावार्थामध्ये अंतःकरण जेव्हा प्रवेश करतं आणि गीतेच्या श्लोकात हृदय भिजून जातं आणि मन रामाकडे सहज येतं, तेव्हा जडाचं नातं संपून जातं. जडाचा संबंध वृत्तीने टाकणं म्हणजे ज्ञान आहे आणि जडामध्ये बुद्धी बेभान होऊन पागल होणं, दुःख करणं हे बंधन आहे. हे अंतःकरणाची विक्षिप्त दशा आहे. हे अंतःकरणातलं माल आहे. म्हणून भगवंतासाठी कासायस होणार अंतःकरण देहासाठी कासायस होतं, जगासाठी बेभान होतं, विषयासाठी रडू येतं आणि खोट्याचं नातं तयार होतं. खरं नातं मन सोडून देतं, तिथं बंधन डोक्यावर येतं आणि दुःख समोर सतत राहतं. स्वतःच रूप विसरून जातं. खोट्या देहात मन पसरून जातं. भेदाचं नातं वाढत जातं आणि आपला भगवंता असलेला अभेद तो झाकल्या जातं. म्हणून संतांची श्रवण हा बेटा म्हणून संतांची संगती, बोधाची संपत्ती आणि वेदाची अनुभूती, परमात्म्याची प्रतीती आहे, लौकी जगताची प्रतीती आहे. ज्ञानी महात्म्याला भगवंताची प्रतीती असते. बद्ध जीवाला देहाची आवड असते, संबंधाचं. सगळं ते कर्कट काय सांग वाटत नाही आम्हाला. सगळं घाणच घाण. मग त्याला तीर्थ करा की माती करा का दगड करा, काय अर्थ नाही. म्हणून जे साध्य आहे, जे परमस्थिती आहे, जे सुख आहे, जे वेदाचं रूप आहे, जे गीतेचं माध्यम आहे, जे ओवीचं धन आहे, ते अंतःकरणाची शान आहे, ते ज्ञान आहे. खूप छान माऊली. अज्ञान तर आहेच ना, माहितीच ना मी कोण कळत नाही. मन स्थिरावत नाही, पावित्र्य वाढत नाही. मनाचं पावित्र्य थांबलं जातं, मन विषयाकडे जातं. विषयातलं मन अपवित्र, जग त्याला बघणार विचित्र. भगवंताला बघा सोडून जगाला काय बघतो. लाटेच्या खाली पाणी आहे, लाट म्हणजे पाणी आहे, लाटच्या मध्ये पण पाणी आहे, तसं सगळा तोच आहे. हे ज्याला कळतं तो स्वयंमय परब्रह्म आहे. पण ज्याला लाटच कळते, ज्याला पाणी कळत नाही, ज्याला जगतच कळतं, परमात्मा कळत नाही, तो भेदात आहे, देहात आहे, मोहात आहे, विषयात आहे, क्रोधात आहे. देह कशात आहेस ते, फक्त भगवंतात नाही. हो माऊली. हा पोरग चांगलं आहे, गावा संघ गोड आहे, गल्ली संघ गोड आहे, समाजात प्रसारित आहे, पण माहित जुळत नाही. काय करा सांगा. हो माऊली, त्याची स्थिती आहे.
फेमस आहे, फेमस, खूप फेमस आहे. त्याचं नाव, त्याचं लौकिक. मायला जुळून घेत नाही, मायची किंमत करत नाही. काय करा लौकिक, तसं सगळ्या जगताचं ज्ञान आहे, पण ईश्वराची जाण नाही. काय करा ते बुदाड गाण. तसं ध्यान, ध्यान आहे, योग आहे, तीर्थ आहे, यात्रा आहे, सगळे प्रवचन कीर्तन सगळ्या बुडून गेलं ते शिर्डी सकट, पण ज्ञान नाही. काय करा करावं पण नाही. समजत की नाही? समजते माऊली. जिने जगात आणलं, जिने तुला श्वासाचं दिवसाची रात्र करून, हाताचा पाळणा करून, नेत्राचा दिवा करून तुला वाढवला. तर तिची योग्यता माहित नाही तुला, जगाची योग्यता माहित आहे. तसंच आहे आपल्याला. जो आहे त्याचा संबंध नाही, आणि जे नाही त्याचा संबंध बुद्धी टाकायला तयारच नाही. म्हणून बुद्धी आणि मन एकत्र होऊन पंचप्राणात विलय होतात आणि लिंग देह देहाला धरून पुढे जातो. वासनेला घेऊन भिरभिर फिरतो. कर्मसंग लोकांतराला शिरतो. तो बद्ध राहून जन्मोजन्मी सुख दुःख सहन करतो. मी सांगते, सुंदर निघाले लिंग देह, अस्तूल देह, भगवंताला झाकणं, हरिओम भाऊ, भगवंताला झाकणारा कारण देह अज्ञान, त्याच्या पलीकडे परमात्मा महाकारण परमतत्व ईश्वर. त्या तिन्ही देहाला ओलांडून बोधानं, बोधयुक्त अंतःकरण ईश्वरापाशी वाटचाल करत. बोधानं, ज्ञानानं, वेदानं, संताच्या संगतीनं, ओवीच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, श्लोकाच्या अंतर्यामी प्रवासानं. श्लोक मनाला अंतरात नेतात, बाह्य नाही. वृत्तीला आत नेतात ते श्लोक गीतेचे. भगवंताचा संबंध करून देतात ते गीता. देहाचा संबंध सोडवतात ते साधू. देहाचा वाद करतात ते मोक्ष, श्रवण, महावाक्य, त्या खोट्याचा वाद. चिंतन फार छान असतं बेटा. हो माऊली. चिंतन चित्ताला शांत करतो. नाही तर सोनं, नाही तर पैसा, नाही तर नातं, नाही तर प्रॉपर्टी, नाही तर मॉल, काहीच नाही. इथं फक्त मेळ आहे जीवाशिवाचा. इथं परम सुख आहे परमात्म्याचं. इथं ओळख आहे हरीची. इथं भेट आहे आत्म्याची. इथं अनुभूती आहे त्या शिवाची. शक्तीच्या द्वारे शिवाकडे जायचं, कारण तीच नेते, कुणीच नेऊ शकत नाही. कारण तीच असतोय, कारण दोघं एकत्र आहे. अर्धनार नटेश्वर आहे. शिवाशी शक्ती शिवाय शिव नाही, तसं गुरु शिवाय मोक्ष नाही. काही असो या नसो, संत असावेत, गुरु असावेत, ज्ञानभक्ती असावी, अध्यात्मशास्त्र हृदयात असावं, मन देहाला सोडून असावं, बुद्धी ब्रह्मस्वरूपाकडे वाटचाल करावी, आणि तिने भगवंताला धरावं, आणि भगवंता शिरावं, आणि भगवंतच बनावं. ह्या खोट्याला टाकून मुक्त व्हावं, खऱ्याला शोधून समरस व्हावं, जगताला टाकून ब्रह्मरूप व्हावं, आणि बोधात राहून जीवन मुक्त बनावं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. चिंतन फार आपल्या जीवाला अनुकूल सुख देत. चिंतन चित्ताला शांत करत. चिंतन चिन्मयता प्रगट करत. चिंतन मी कोण आहे समजावून सांगत. मन राम होत,
अधम होत नाही. नाही. चिंतन हे वेदाचं, चिंता ही प्रपंचाची. त्याला आग लागते त्या चिंतेला, संपत्ती ती. कारण तो त्याची चिंता करतो मग. कारण त्याचं चित्त माझ्याकडे, त्याचा संसार मी करणार. कळून घ्या काही काही गोष्टी सूक्ष्म. हो माऊली. ज्यानं मला सर्वस्व दिलं, ज्यानं मला आयुष्य चरणार वाहिलं, ज्यानं अध्यात्मात मन समाविष्ट केलं, ज्यानं गीतेचं ज्ञान हृदयात घेतलं, ज्यानं बोधात अंतःकरण फेकून दिलं, ज्यानं अंतःकरणामध्ये श्वासाला पेरलं आणि ज्यानं हृदयात हरीला धरलं, त्याचा संसार हरीनच झेलला. बाकी कोणी नाही करत, त्यालाच करावं लागतं. त्याला मी सांगते, त्याचा संसार हरीला करावा लागतो इथपर्यंत सांगायचं. फक्त ह्या विषयात धरून बाकीच्या नका पसारा. त्याला सांगा ज्यांचे श्वास, त्यांचा विश्वास, त्यांचा अभ्यास, त्यांचं वैराग्य, त्याचा मनाचा निग्रह एक मजबूत असतो, तो हरीचा दास होतो आणि संताच्या सभेत पास होतो. मोक्ष त्याच्यापाशी आपोआप येतो. तो जीवनमुक्त महात्मा ज्ञानमय स्थिती बघतो आणि तो आपल्या आत्मरसामध्ये रंगतो. तो देहाचा संबंध टाकतो. तो महात्मा त्रिलोक्यात वैभवान बनतो. त्याच्यापुढे त्रिलोक्य तुच्छ ठरतं. अगदी माऊली, त्रैलोक्य राहतच नाही काय श्रेष्ठ तुच्छ निघालं ग. ते सांगा रिपीट येत नाही. ते सांगा म्हटलं पण नाही आलं. नाही रिपीट येत नाही. काय माहित नाही. आमचं बुद्धिमान परमात्म्याची प्राप्ती नाही, भक्तीचं वैभव नाही, काय नाही. ऐकती ऐकती इकडं सोडती तिकडं. परिणाम होतो. बोधानं मन शांत होत, दुःख बंद होत, सुख सुरू होत. धरतच नाही ती बोध. देहावरच भान टाकतच नाही. हरीची जाणतीला येतच नाही. फक्त विषय संसार खोट अटका मधल्या मध्ये. म्हणून अति संसारात खुपसणारी बुद्धी ती मोक्षात लवकर येत नाही. त्या बाईला मोक्ष होतच नाही. 1000 जन्म घे लाग घे. तुझा अधिकार जर मेलेला असेल, उधाड घाण असेल, चिंता जास्त असेल, देहाचं प्रेम असेल, तर तुला भारीकडे जाता येत नाही. लिहून ठेव. म्हणून दुःख सोडावं, ज्ञान जोडावं, विवेकाकडे यावं, चिंतनात राहावं, श्रवणामध्ये बुद्धीला न्यावं, आत्मरंगाने रंगावं, वेदाकडे यावं, संताला पाहावं, त्याचा बोध कसा आहे, तो कसा वागतो, कसा जगतो, दुःखाला कसा फेकतो, अज्ञानाला कसा जाळतो, बोधाला कसा पकडतो, वेदाकडे कसा येतो, श्लोकामध्ये कसा जातो, ओवीचं रसपान कसा घेतो आणि स्वरूपाची शान कसा वागवतो, अध्यात्माची कोण कसे पकडतो आणि जीवन जगताना तो आपल्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो हे बघावं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. कोटी कोटी प्रणाम. कसे महात्मे कसे भक्ती का इथे बाय दुःखाला सोडती का, धरती का, टाकती का, पेटती का, दुःख चगळती. बघत जाणार टकोरे जागा ठेवून. बघत जा की अग्निमध्ये राहून सुद्धा थंडपणा दाखवायचा. दुःख असून पण त्याला गिळायचं, प्रारब्धाला ढकलायचं, वेदांताकडे यायचं, सद्गुरूला शरण जायचं, वेदाला हृदयात न्यायचं, आत्मचिंतनात जगायचं आणि चिन्मय बनायचं. दुःख करायचं का? का करायचं? जिथे दुःख सिद्धच होत नाही, चिन्मय सत्ता जगात दुसरं काहीच नाही, तर पुन्हा पुन्हा दुःखाकडे यायचं.
पुन्हा पुन्हा खोट्याला धरायचं आणि पुन्हा पुन्हा विषयाला चटायचं आणि पुन्हा पुढं भूतकाळात जायचं. नाही 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 नाही. बुद्धीला भूतकाळापासून थांबवायचं, दुःख संपवायचं, अज्ञान टाकायचं, ज्ञान भोगायचं, वृत्तीला सोडायचं, चिंतनात रंगायचं, चिन्मय बनायचं आणि बोधासोबत रमायचं, वृत्तीहून निघायचं आणि स्वमध्ये थांबून अवाच्य बनायचं, त्याला साधू म्हणायचं. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. अनमोल वाणी आहे. अगदी माऊली. खरंच काय तुमच्या बुद्धीचं सौंदर्य आहे, त्या हृदयाचं काय वैभव आहे, त्याच्या स्फुरण इतकं सुंदर. का कोण करी माझ्या संग सद्गुरु येत तर इतर भूत काय कामाचे, मला कोणी लागत नाही. एक झाला बस झाला. 10-12 पोरं काय सांभाळत नाही, एक सांभाळतं बस झालं. 12 पोरं, 10 पोरं, 9 पोरं, एकही कुसन दुबई, अमेरिका, जपान, थायलंड गेले सोडून. अध्यक्षतेच इमं धर्मं संवादमाययो, अध्यक्षतेच इमं धर्मं संवादमायो, ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. ऐका, मिष्टस्यामिति मे मतिः. गीता वाचताना आल्हाददायक सुंदर स्वरात आणि प्रेमाने त्या बंदुकीची गोळी काय फस 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 बोलायला इतकं सुंदर वाचावं, त्या गीतेच्या श्लोकाला इथं हृदयातून बसा वाटावं. काय त्या श्लोक वाचताना भाड 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 भाड, ते का धरणाचं पाणी काय बाहेर यायला नाही. गीतेला प्रेम द्या ना, ती तुमच्या हृदयात आपोआप येते. आज तुम्हाला वाणी बोलते कशासाठी? गीतेला प्रेम केलं म्हणून, अध्ययनात जीवन घातलं म्हणून, संतांच्या चरणापाशी आलो म्हणून, सत्संग झाला म्हणून. ते आम्हाला बोलते तर मला बोलती. आम्ही कुठलो 35 मार्क आहेत का वरचे, ढगातून आलो काय नाही. पण श्लोक कसा प्रेमानं, पोराला कसं बोलता, किती प्रेम, किती गोडी श्लोकाला. भाड 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 भाड. न त्याला स्वर, न शांतता, न गोडी, काय नाही. तसं करू नका, शांत वाचा, असं वाचा. ऐका, ज्ञानयज्ञेन तेनाह मिष्टस्यामिति मे मतिः. हळूच गोड जपून. सून पळून जाते म्हणून प्रेम करावं लागतं की नाही, ती निघून जाते, दुसऱ्या घरात राहते. तेच यो इमाम धर्मं संवाद माययो मावयो. धर्म आणि अधर्म मी आहे, मी जगात पण आहे, हृदयात पण आहे. मी चौकड आहे, म्हणजे मी परमात्मा आहे. हे गीतेच्या बोधातून जगाला जो ज्ञान देतो, संवाद साधतो, जीवाला सावध करतो, बुद्धीमध्ये ज्ञान भरतो, अंतरंगामध्ये असलेल्या परमात्म्याला बोधाच्या आधारे प्रगट करतो, माझ्या आत्मस्वरूपाचा संवाद साधतो आणि जगामध्येच वावरतो आणि जगाला पण जागा करतो आणि स्वतः पण जागा होतो. तो धर्मनिष्ठ असतो. धर्म म्हणजे माझं ज्ञान, अधर्म म्हणजे देहाचं भान. हो माऊली. धर्म किती सुंदर गीता सांगते, ऐका. धर्म म्हणजे मी आहे आणि अधर्म म्हणजे मी देह जगत. म्हणजे खोट्यामध्ये बुद्धीचा संबंध होतो तो अधर्म आणि खोट्याचा बाध होतो तो धर्म आणि बाध ज्यानं होतो तो ज्ञान आणि ज्ञान जिथून येतं ते गीता आणि गीता जिथून बाहेर आली भगवंताचं मुख आणि भगवंताच्या श्वासातून जवळ वेद आणि वेदाचं रूप म्हणजे गीता आणि त्या गीतेच्या श्लोकाचा ओवीचा भावार्थ जर साधूच्या हृदयात साधकाच्या हृदयामध्ये पोहोचवतो, माझ्या गीतेचा संवाद साधतो आणि बुद्धीला ब्रह्म करतो, जगाला ज्ञान वाटतो, जीवाला स्वरूपाकडे नेतो आणि जगताचा बात करतो, तो जगात मला प्रिय असतो.
बापरे, साष्टांग दंडवत माऊली. चांगलं कोटी कोटी किती प्रिय आहे ताई तुम्ही भगवंताचे. संसार तर होतच राहतो, करावाच लागतो. आम्हाला लेकर आहेत, आम्ही बी लग्न केले, वास्तू केले, घर झाले. तुम्हाला लेकर आहेत, तुम्ही काम केले, लग्न केले, आम्ही तेच केलं. पण हे करता करता वाहून गेलं तर आयुष्य संपलं. पण हे करता करता चिंतन झालं तर आयुष्य सोनं झालं. अगदी खरं माऊली, 100%. साष्टांग दंडवत. खरी खरी मन द्यावंच लागतं, साधूला शरण जावंच लागतं, ग्रंथाचं प्रेम यावंच लागतं, वेदाची शान घ्यावीच लागती, बोधात मन राहावंच लागतं, आणि मी कोण कळावंच लागतं, देहाचं भान टाकावंच लागतं, आत्मज्ञान प्राशन करावंच लागतं, बोधाची शक्ती हृदयामध्ये स्थापित करावीच लागते, क्रोधाची युक्ती टाकावीच लागते, गुणाला बंद करावंच लागतं, ज्ञानाला आत न्यावंच लागतं, श्रवणामध्ये जगावंच लागतं, साधूच्या बोधाला धरावंच लागतं. देहाला का धरायचं, बोधाला धरायचं. बोधाला धरलं मनानं तर देव होता येतं, देहाला धरलं मनानं तर नरकात जावं लागतं. हो मग साष्टांग दंडवत. किती सुंदर, बापरे किती मोठे कोटे यायला लागले ताई आज, बापरे. मला वाटतं माई बोलल्या नाही, तो बोलवितो, तो आणीत येतो, सरस्वती जिमावर येते, रिद्धिसिद्धी भोवतालीच फिरती, माया ही शक्ती आदिशक्ती प्रगट होती रिद्धिसिद्धी, आणि ती बोधाला वेदाला काढते. हे काय ऐकून पाठ करून येत काय, अभंग वाचला म्हणला, आम्ही म्हणला, तुम्ही ऐकला, ऐकणं म्हणणं हा भाग वेगळा, पण जाणणं हा वेगळा. हो माऊली. ऐकणं म्हणणं आणि त्याला जाणणं, 3 टप्पेत. ऐकणं श्रवणाचं काम आहे, म्हणणं वाणीचं काम आहे, जाणणं हृदयाचं काम आहे, तो तर दाम आहे. साष्टांग दंडवत. माई कानाजवळ एवढे जण होते तरी वस्त्र परिविला, लज्जा रक्षण केली, म्हणून कृष्णाला बुद्धीत धरावं, त्याचं प्रेम करावं आणि त्याशी एकरूप राहावं. नुसतं प्रेम करून भागत नाही, त्याला ओळखावं लागतं, त्याला जाणावं लागतं, त्याला मानावं लागतं, त्याला बोधानं स्वीकारावं लागतं. द्वैतातून भोवती पण गीतेचा अद्वैत कृष्ण कसा सांगतो. अद्वैत ज्ञान हे कृष्णाला प्रगट करतो. जेव्हा साकार रूपाने प्रगट झाले तर मायेच्या द्वारे, पण जेव्हा गीता सांगू लागले सद्गुरूच्या द्वारे, आणि हृदयात असतात आत्मरूपाच्या द्वारे, आणि सांगतात तेव्हा बोधाच्या द्वारे कृष्णच असतात. तापत आमची एवढं बोलायची. काय म्हणले संध्या, 3 पानं भरली म्हणली, गोवी एकच चालते. हो माऊली. सोपं नाही. धर्मीम संवाद मायो, मी आहे ना, माझं अध्ययन करण, चिंतन करण, संवाद सादर चिंतनाच्या द्वारे. तो कशाने करतो, ज्ञान आहे. ज्ञानानं मी आहे सांगता येतं, भक्तीनं माझं प्रेम होतं, आणि कर्मानं माझी पूजा होती. गोष्टी कळल्या का? हो माऊली. हो माऊली. ज्ञानानं मी आहे. कर्मानं माझी पूजा होती, प्रेमाने भक्ती सिद्ध होती, पण ज्ञानानं माझी प्रतीती तुला येते, ती मोक्षाची स्थिती. कशाला बी काय म्हणतो आपण, कशामध्ये काय घुसडतो आपण, तसं नसतं. ज्याचं जे मिठाला मीठच चव देत, मीठ तिखटाची बरोबरी करून देत नाही. चवीला मीठ पाहिजे, तिखट बरोबर पाहिजे, मसाला थोडा पाहिजे, तेल अगदी किंचित पाहिजे, पण चव घरात दरवळले पाहिजे, वास. मग ती बाई स्वयंपाकात खास, नाहीतर नापास. ती म्हणते नाही चांगलंच केलं, खाणारे म्हणते तिकड झालं, ती म्हणते आरकाट म्हणते, आणि नरोच्या सारखंच केलं की बिघडलं म्हणते, म्हणतच नाही ती. नाही म्हणत नाही.
100 कारण देते पण मान्य करत नाही तू. मुंड बसायला लागतंय तिच्या पुढे. अवघड आहे बाई. ज्ञानयज्ञेन तेनाहं निष्ठस्यामीति मे मतिः. ज्ञानयज्ञेन तेनाहं. जे ते स्वरूप आहे माझं, जो मी तुझ्यासोबत आहे ना, हो तू तुझ्यासोबत आहेस, पण माझ्यासोबत येण्यासाठी ज्ञानयज्ञ करावा लागतो. माझ्या प्राप्तीसाठी श्रवण करावं लागतं, माझ्या ऐक्यासाठी महावाक्य घ्यावं लागतं, आणि माझ्या अनुभूतीसाठी जीवनमुक्त बनावं लागतं. ज्ञानयज्ञेन तेनाहं. ते स्वरूप प्राप्त होत. ज्ञानयज्ञेन तेनाहं निष्ठस्यामीति मे मतिः. बघा, मग तेनाहं निष्ठस्यामीति मे मती म्हणजे बुद्धी. मग बुद्धीला माझी जाणीव होती. कशानं? ज्ञानानं माझं यजन, अध्ययन. यजन म्हणजे अध्ययन, माझे श्रवण, माझा बोध जेव्हा बुद्धीच्या द्वारे आत जाईल, बुद्धीनं मला जाणल्या जाईल, तर त्याला माझी प्राप्ती होईल. तर त्यानं सांगितलं मी मती. मती म्हणजे बुद्धी. मग बुद्धीला माझा संबंध होईल, हृदयानं देहाचा संबंध संपला जाईल, जडातून मन बाहेर येईल, ज्ञान यज्ञानं माझी प्राप्ती होईल, अज्ञान भस्म होईल, तुला ज्ञानस्थिती भोगता येईल. हा अध्ययनाचा प्रकार आहे. ज्ञान यज्ञेनं. ज्ञानाचा यज्ञ होतो कधी? श्रवण भक्ती केल्यावर, श्लोकाचा भावार्थ समजल्यावर, ओवीचं अध्ययन झाल्यावर, वेदात मन गेल्यावर, साधूची संगती झाल्यावर, आयुष्याचं तप केल्यावर. मी मतीही. बापरे माऊली किती सुंदर. किती सुंदर आहे मा. शब्दाचा आवाज की हो माऊली, ज्ञानयज्ञ खरंच असा ज्ञानयज्ञ मी मती. मी त्या बुद्धीमध्ये माझा स्पर्श होतो, हृदयामध्ये मी प्रगट होतो. पण ज्ञानाचं अध्ययन कर, वेदाचं चिंतन कर, बोधाला धर आणि साधूकडे पावलं टाक, श्रवण भक्ती कर, वेदाकडे ये. देहाकडे का जातो? कशाला बुद्धी देहाकडे ठेवतो? तिला बाहेर घे. देहातून बाहेर येण्याचं काय कारण आहे? कशी येते? श्रवणानं बाहेर येते. देहात मिसळलेली अलग होती ज्ञानाग्नी. लोण्यातून तूप बाहेर कधी येतं? लोण्याला तूप अग्नी पातेला लागल्यावर ते लोणी तूप सोडतं. बुद्धीला माझं ज्ञान मिळाल्यावर ते बुद्धी देहाला सोडून देते. साष्टांग दंडवत माऊली. अष्टांग सद्गुरु माऊली. हा श्लोक हेच सांगतो. ज्ञान यज्ञेना. कोणत्या शब्दात भर द्यावा ते कळा. यज्ञ कुणाचा कर? ज्ञानाचं कर. श्रवण कुणाचं कर? वेदाचं कर. चिंतन कुणाचं कर? स्वरूपाचं कर. चित्त काय? स्थिर कर. संताची संगत धर, वेदाचा आत्मरस वर आणि माझ्याशी समरस हो. देहाशी समरस का होतो? ह्याला समोर झाल्यानंतर लिंग देत असत राहतो. मन देहाकडे ना, आणि बुद्धी विषयाकडे ना. भाव जगत भाव आहे ना. आत्मभाव कुठे? जगत भाव देहभाव संपलाच पाहिजे, आत्मभाव प्रगटलाच पाहिजे. मी कोण कळलंच पाहिजे. ज्ञान यज्ञ झालाच पाहिजे. वेदाकडे मन आलंच पाहिजे. साधूची संगती केलीच पाहिजे. श्रवण भक्ती झालीच पाहिजे. तत्वनिष्ठ बुद्धी बनलीच पाहिजे. आत्मैक्य भोगलंच पाहिजे. देहाचा त्याग केलाच पाहिजे. वैराग्य आत झालंच पाहिजे. विवेकाचं दीप लावलाच पाहिजे. आणि माझी अनुभूती मला आलीच पाहिजे. बापरे माऊली, साष्टांग दंडवत. रामकृष्ण साष्टांग दंड. दोन गायी येतात, दोघे चारा खातात, दोघं सोबत चरतात. पण जिला पिल्लू तिचं दूध बनतं, जिला पिल्लू नाही तिचं गोमित्र बनतं. हो माऊली. सूक्ष्म बोलणार, त्याच्या पुढे जाता येत नाही. मर्यादेत आम्हाला बी काहीतरी.
समजला? हो माऊली. पवित्र होऊन एक दूध बनाव. पवित्र जमिनीत साठलं जातं, पण दुधावर बाळ जिवंत राहतं. तसं बोधावर मन राम होत. रामकृष्ण हरी काही साष्टांग दंडवत. काय वर्माची गोष्ट होती. विलक्षण बोध आहे आजचा बरं का. मी आज ऐकणार आहे माझं. रोज ऐकत नाही मी, अभ्यास करत बसतो. पण तुझ्या माझ्या मिळणी म्हणजे अरे अर्जुना, तू आणि मी एकच झालो ना. कशानं? बोधानं, गीतेनं, श्रवणानं. तुला मी बोध द्यायलो, मग तू तुझी बुद्धी माझ्या आत यायली. म्हणून मग भगवंत काय बोलले ऐका. पै माझिया तुझिया मिळणी, तुझं माझं ऐक्य झालं. ठीक आहे. वाढीनली जे हे कहाणी, तुझ्या माझ्या मिळण्यात तुला मी बोलण्यात एवढे 9,000 कहाणी सुधारली पोहायची गोष्ट बनली. शास्त्र बोलत राहिलो मी, पण ही कहाणी झाली. ज्ञानेश्वरी बनली. 9,000 वय मुखातून निघाला तेव्हा तू माझ्याकडे आला. मधुरूप झाला. तुझी या माझी या मिळणी, वाढीनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म काजणी आला असे तुझ्या माझ्या भेटीत. तुला जे श्लोक सांगितले ते माझ्या मुखातून गीता जन्मली. गीतेचं रूपांतर मावली 9,000 तुझ्या मिळणी, वाढीनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म काजणी आला असे. तुझ्या माझ्या बोर संवादात गीता जन्मली मुखात, आणि त्या गीतेतून मोक्ष प्रगट झाला आणि साधकाच्या हृदयात गेला. जीवन मुक्त महात्मा म्हणते त्याला. रे कसं कर्म करावं, कर्म कसा करावं, भक्ती कशी करावे, कर्मयोग कसा करावा, कर्मसन्यास योग कसा करावा, तू मोहात कसा आहेस, तू रडतोस का, रडणं का येतं, रडणं का जातं, हे माझं का वाटतं आणि माझेपणा कसा संपतो, हे सांगण्यासाठी तुला बोध दिला. त्याचं नाव गीता बनलं. त्या गीतेच्या द्वारे वेद तुझ्याकडे आला. तुझं मन सावध झालं, हे नात्यातून बाहेर आलं, अविद्येला तू संपवलं, मन रामाकडे आलं, वेदाचं ज्ञान त्या हृदयानं घेतलं, बुद्धी बेभान झाली, स्वरूपाकडे तदाकार झाली, माझी ज्ञानाची संपत्ती हृदयामध्ये थांबली आणि कृष्ण अर्जुन झाला, अर्जुन कृष्ण झाले, दोघं एकत्र आले. तुझी या माझी या मिळणी. बापरे किती सुंदर माऊली. आपण दोघं एक झालो. काय झालं तुका बोलताय तर म्हणताल न भूतो न भविष्य ती वानच थांबणार नाही मिळणे. आता किती झाली, 1 तास झालं बोलायचं की. हो माऊली. किती बोलू. मोक्ष जन्मला गीतेच्या द्वारे, या बोधातून, गीता जन्मली मुखातून, त्यानं मोक्ष दिला. अर्जुना किती सुंदर काम झालं रे. तो हा सकळा अर्थप्रद आम्हा दोघाचा संवाद. हा जो आहे ना बोलणं तुझं माझं, हा सकळा अर्थप्रद, सगळ्या ग्रंथाचा अर्थ, वेदाचा सार तुला मी दिला. सकळा अर्थ, सगळ्याचा अर्थ इथं आलाय बा. जेवढे शास्त्र, जेवढे पुराण, जेवढे वेद, जेवढ्या कथा फिता, सगळं त्याचा प्रद प्रसादित आला. सकळा अर्थ पद. बाबा कधीच कळायला नव्हती ज्ञानेश्वरी असे, कधीच नाही. टच व्हायला टच. ऐका. तो हा सकळार्थप्रद आम्हा दोघाचा संवाद. ह्या दोघा तुझा माझा संवाद आहे ना, सगळ्या शास्त्राचा अर्थ तुला द्यायलो मी. ऐकाले मस्त आहे. न करिता पदभेद पाठीचा जो पडे. बघ न, ऐकाले मस्त आहे. न करिता पदभेद पाठीचा जो पडे. मी सांगितलेलं पदाचा अर्थ याचा बदल न करता जो पठण करतो, जगाला पण देतो, तो माझ्या हृदयामध्ये असतो. मी त्याच्या हृदयात प्रगट होतो.
जो पाठीची जो पडे, जो पठण करतो जगाला तो देतो, तो माझ्या हृदयात आहे, मी त्याच्या हृदयात आहे. किती सुंदर माऊली, बापरे. बापरे खूप छान. खूप सुंदर माऊली. तिनं मग यानं काय होतं, जो माझ्या पदाचं न बदल करता गीतेचं श्रवण, ओवीचं श्रवण, वेदाचं चिंतन सगळ्या जगाला देतो, तर तो कसा असतो ऐका. त्याला काय म्हणतात त्या बोधाला, तेने ज्ञानानळी प्रदीप्ती. त्याचं ज्ञानाने धक धक पेटतो. मग काय होतं, ज्ञानाच्या ज्वाला अग्नी प्रचंड यज्ञ तयार होतो, आणि त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये अविद्येची आहुती जाती, अविद्या जळून खाक होती, आणि माझी चित्ती त्याला प्राप्त होती, बुद्धी राम होती, अंतःकरण बाद होत, वेद आद राहतो, आणि बुद्धीचा आणि माझा संबंध होतो. तेव्हा ब्रह्मरूपता येते, देहरूपता जाती. ज्ञानाग्नी. एका किती सुंदर शब्दात किती ज्ञान, सुंदर सांगितलं. बापरे, खूप छान सांगितलं. साष्टांग तारणीने बोलले, बाराने ठेवले शब्द. माझा बोध बदल न करता त्याचं पठन करून, त्याचं अध्ययन करून, त्याचं चिंतन करून, त्याचा अभ्यास करून जसाला तसं जगाकडे पाठवलंस तर तो ज्ञान यज्ञ बनतो. आणि त्या ज्ञान यज्ञानं काय होतं ते ऐक. तेने ज्ञानानळी प्रदीप्ती. ज्ञानाग्नी थडथड प्रगट होतो, ज्ञान यज्ञ तयार होतो, आणि त्या ज्ञान यज्ञामध्ये ते ज्ञानाग्नी धन धन पेटल्या जातो, आणि त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये तुझी अविद्येची आहुती टाकल्या जाते, आणि तुला माझी प्राप्ती होती. देह स्थिती तिथे नसती, केवळ माझी स्थिती तिथे प्रगट होती. तू मी एकत्र येतो, जगताचा बाध होतो, आत्माराम तू बनतो. हे ज्ञानाग्नीचं फळ तुला मी देतो, आणि तू माझ्यापाशी येतो. देहापाशी नाही, जगापाशी नाही, स्वर्ग नरक नाही, जन्म मृत्यू नाही, जाणं येणं नाही, तुला काळ ठेवत नाही. बापरे. काय सुंदर खूप आहे सुंदर बाबा. माऊली. खूपच छान यायला लागले माऊली आज, खूपच सुंदर. कशामुळे हे सांगा बरं. ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची या आहुती, तोष विला होय सुमती, परमात्मा मी. तोष विला मी प्रश्न झालो, अविद्येची आहुती तिथे झाली, अविद्या जळून खाक झाली, राग झाली तिची, आणि मी प्रश्न झालो, मी आनंदी झालो. मला तू मला येऊन भेटला ना. जो माझा होता तो लांब गेलता, स्वर्गाकडे, मोक्षाकडे, कर्माकडे, भक्तीकडे, योगाकडे, कुठे बी गेला तो, पण माझ्याकडे कुठं आला. स्वरूपाकडे येणं म्हणजे ज्ञानाकडे येणं, आणि बाकीचे कुटाने वटाने फुटाने म्हणले की बहिरंग आहे. रोज तुमचं नाव नारळते मी, तरी बायाला कळणं, तरी कळणं. हा पाठ अंतरंगाचा आहे, हा वेद आपल्या तत्वाचा आहे, हा ओवी आपल्या आनंदाची आहे, ही प्राप्ती आपल्या हरीची आहे, ही भेट बुद्धीची आहे, स्थिती परमात्म्याची आहे, मुक्ती वेदाची आहे, आणि स्थिती आनंदाची आहे, भेट रामाची आहे. माते कळणं, काय कळणं. बहिरंग किती करावं, अंतरंगात कसं जावं, आयुष्य संपल्यावर कळण का काय माहित नाही. हा पाठ आहे, हा वेदाचा आहे. इथं मन मुक्तीच्या घरात राहते, इथं आत्मारामाची ओळख होती, इथं देहबुद्धी जळून जाते, आत्मस्थिती प्रगट होती, आनंदाची प्राप्ती होती, प्रारब्ध थांबल्या जात, विषय लांब जातात, वृत्ती रामात येते, अनुभूती सतत होती, ही रामाची प्राप्ती. कळत नाही आपल्याला. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. खूपच सुंदर. आता चिंतन खूप छान आहे, खूपच. होयच तशात ग प्रेरणा, वाणीच थांबवण्यात तयार नाही, काय करू. चला. तिने ज्ञानानळी प्रदीप्ती, माझ्या गीतेच्या चिंतनानं जसाला तसं जो अध्ययन करेल, त्याचा पदाचा अर्थ न बदलता तसाच अर्थ माझा जो आहे तसा जो जाणतो, जगाला पण देतो, आपण पण खातो, ब्रह्मभावात येतो, देहभावाला सोडतो, आत्मचिंतनात राहतो, वेदाचं धन घेतो, ममत्व टाकतो, आत्मभावात येतो, तो माझाच होतो, अन्य कुणाचा नसतो, तो केवळ माझा तो, आणि मी त्याचा.
विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. शास्त्रांनी पावले खरं ते तीच पाच हे ज्ञान सांगतं बेटा. हो माऊली खूपच छान. वेद बोलतो, वेदाचं चिंतन आहे, वाकड कथा नाही. इकडं या आणि तिकडं रा असलं नाही. इथं जीवनमुक्ती, इथं भ्रांतीचा नाश आहे, इथं आत्मप्रकाश आहे, इथं चार वेदाचा अभ्यास आहे, इथं संतांचा सहवास आहे, इथं आत्मप्रकाश आहे. इथं बाकीचं काही नाही. इथं हरीची भेट आहे, इथं हरीला आमंत्रण आहे. हृदयाच्या आसनावर त्याला आसन टाकले, हृदयात चार वृत्त्याचा चौकोन केलाय, चौरंग. त्याच्यावर भक्तीचं आसन आहे, तिथे वेदाचं चिंतन आहे. ती बुद्धी ईश्वरात रममान आहे, कारण तिला गुरुचं ध्यान आहे. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर सुंदर येते आज. बापरे. अविधीच्या आहुती सांगायला मला भरपूर वेळ लागतो, मी थांबायले. पण एक सांगते, अनुभूती कशी येते, चिन्मयता कशी होती आणि अविद्या कशी मरून जाते, ते उद्या बोलणार आहे. पण आता सांगते तुम्हाला की आम्ही पाठात काय ऐकायचो,